कंप्लेंट करायची आहे. हे जे मिहिर सोनी आहेत ना, हे आल्यापासून एक शब्द सुद्धा बोलले नाहीत आमच्याशी. मग अरे मग काय, आम्ही अप्सरा आहोत, म्हणजे आता अप्सरा आहोत. एक शब्द सुद्धा बोलला नाही तो आमच्याशी. आरती एक सांगू काय? तो आपला सन्माननीय पाहुणा आहे. अगदी या मंचाचा तो एक घटक आहे. हो. आणि तो तुमच्या एवढा बिनधास्त नाहीये. हा, तो साधा भोळा आहे, त्याला तसंच राहू द्या. बरं. बिनधास्त आहे ही साक्षी, बडबडी आहे ही साक्षी. हो. ज्या काय गप्पा मारायच्या आहेत त्या तिच्याशी मारा. आणखीन एक, मिहिर मध्ये आणि माझ्यामध्ये एक साधर्म्य आहे. काय? आम्हा दोघांनाही मुलींची ॲलर्जी आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मृण्मयी देशपांडेचं. चल रे चल बोल बोलू बोल. तुझ्या कुंकूची हळद का झाली आहे? काय लावताना हळदी कुंकूच लावतात, त्यामुळे दोन्हीचं मिक्सचर असलंच पाहिजे म्हणून आज असं काहीतरी केलंय. क्या बात आहे वल्ला. थँक्यू. मुन्ना, तुला बघून ना मला मिरचीची आठवण झाली. रंग हिरवा आहे म्हणून नाही. खरं सांगू, मिरचीची साल असते ना ती तिखट नसते, आतमधल्या बिया तिखट असतात. तुझा हा जो गोड चेहरा आहे ना
त्याच्या आतमध्ये अशा तिखट आणि बिनधास्त मुन्नाची आम्ही अपेक्षा केली नव्हती. खरंच तू मिरची आहेस. क्या बात आहे. कसं काय जमवलंच गे सगळं? म्हणजे मला दीपाताईंनी सांगितलं होतं की जा आणि नाच, एवढंच तिने मला सांगितलं होतं आणि मी आले आणि मी नाचले आणि म्हणजे झालं असं. वा. मृण्मयी, तू पहिल्यांदाच एवढा वेस्टर्न नाचलीस का टाईट? कारण तू एक तर ॲटिट्यूड अप्रतिम पकडलास. तू सुरुवातीला जी वेळ घेऊन मागे गेलीस तिथेच तू परफॉर्मन्स खाऊन टाकायला सुरुवात केली होतीस. खूप छान वापर केला स्टेजचा सगळाच. म्हणजे फक्त मला आता थोडंसं आपण बघतो म्हणून मला तो स्टंट खटकला की एवढा सगळा परफॉर्मन्स असताना मग हे कशाला, मग नकाची गरजही नव्हती असं कुठेतरी मला वाटलं. बट स्टार्ट टू एंड सॉलिड बिंदास नाच. अरे थँक्यू थँक्यू. ढिचक्या पण सॉलिड होता. मला आवडलं टायमिंग. आपण जाणून घेऊया मयूरकडनं काय मत आहे. मृण्मयी, बिंदास परफॉर्मन्स. खऱ्या अर्थाने हा बिंदास्त होता. थँक्यू. आणि फर्स्ट टाइम तुला एवढं बिंदास बघितलं मी. तू खूप सुंदर स्टेज कव्हर केलास. एस्पेशली ती तिथे चढायची ऍक्शन, स्मिताचं साथ आणि हिला जे आरतीला का मारलंस तू? का दुसऱ्या मुली नव्हत्या तिकडे? आरत्या आपला आहे ना त्यामुळे. का परफॉर्मर ऑफ द डे आहे म्हणून? नाही नाही असं कसं. नाही नाही नाही. फंटॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू. सर, तुम्हाला माहितीये का आपलं वॅसलिन एकापेक्षा एक अप्सरा आलीचं पर्व सुरू झालंय आणि महाराष्ट्रात काही बदल घडलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये जेव्हा विद्यार्थी गुरुजींचं ऐकत नाहीत तेव्हा पूर्वी छडी पट्ट्या घ्यायचे, आता दीपाली विचारेचा फोटो दाखवतात. परफॉर्मन्सचं बोलायचं तर मृण्मयी खरं तर अशीच आहे, बिनधास्त. आणि खूप दिवस आम्हाला कधीतरी असं एक्सपेरिमेंट करायचं होतं आणि लकीली आम्हाला आत्ता ते करायला मिळालं. आणि काही गोष्टी म्हणजे काही मोमेंट्स क्लिअर नाही झाल्या खरं तर, पण फ्लो छान होता. ॲटिट्यूड मस्त घेतला होतास तू. पण अदरवाईज परफॉर्मन्स मला आवडला मृण्मयी. इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. तुमचं आवडलं मला. तुम्ही म्हणालात ना आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. त्यांचं रिॲक्शन होतं म्हणजे मध्ये अरे देवा असं आहे का? म्हणजे नाही अरे देवा नाही, पण आई शपथ असं आहे. हो, तुमचा परफॉर्मन्स खूप दादागिरीचा झाला. वा. थँक्यू. तुम्ही जो एक बॅड बॉय दाखवण्याचा प्रयत्न केलात, जो प्रत्येक मुलीत असतो असं मला वाटतं, तो तुम्ही फार छान दाखवलात. त्यात वाद नाही. तुम्हाला मनापासून पटलंय मी काय म्हणतोय ते, त्यामुळे तुम्ही हसतात, मनापासून हसत आहात ना. गुड गुड गुड. पीपल शुड नो दिस साइड ऑफ यू ऑल्सो. खूप छान दादागिरी केलीत. खूप छान वावर तुमचा होता या मंचावरती. तुम्ही कुठलीही जागा सोडली नाहीत. म्हणजे कुठली मोठी जागा पण सोडली नाहीत. म्हणजे आरतीला पण सोडलं नाहीत, कोचाला पण सोडलं नाहीत. पण एक खूप सुंदर घडलंय जे काय घडलंय ते खूपच छान. फक्त एक स्लाइड जरा थोडीशी हुकली असं मला वाटतं. त्या दिशेने तुम्ही झोपून तुम्ही अशा जाता ना, ती स्लाइड नाही जाऊ शकली. त्याचं कारण आहे तुम्ही घातलेले बेल्ट्स. तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही असे मुवमेंट कराल ना, तेव्हा ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या असं मला वाटतं. ती ही टीका नव्हती. येस सर, येस. कारण त्यात तुमचा काही फॉल्ट नाहीये आणि तुमचाही काही फॉल्ट नाहीये. खूप छान परफॉर्मन्स तुमचा होता. व्हॉट यू डिझर्व फॉर दिस परफॉर्मन्स इज अ स्टँडिंग ओवेशन. थँक्यू सर. थँक्यू. एक प्रामुख्याने गोष्ट सांगावीशी वाटते. ती एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मुलींना मी कधी करताना पाहिलं नाही. फक्त मुलंच करतात. आणि त्या मुली करतात ज्या मुलींमध्ये एक मुलगा दडलेला असतो, एक बॅड बॉय दडलेला असतो, जसं मी आधी सांगितलं. ती जी गोष्ट तुम्ही इकडनं तिथे जाताना जी केलीत ना, ती अप्रतिम होती. अरे हा मुलगा लाजतो सुद्धा. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू. या तुझ्या माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स नंतर आपण इथे तुझे आजी आजोबा उपस्थित आहेत, त्यांना विचारूया मृण्मयीचा मुन्ना तुम्हाला आवडतोय का, पटतोय का? चांगला आहे. घरी पण ती अशीच बेशिस्त आणि बेधुंद असते. आजोबा काय हे इकडे तरी चांगलं बोलायचं ना माझ्याबद्दल.
आजोबा आहेत ते खरंच बोलणार. आजोबांचं मत आहे की घरात ती अशीच असते. आजीना विचारूया. माझंही तेच मत आहे, पण मला आवडतं तिचं हे वागणं. तिचं हे वागणं आवडतं. हो, आवडतं. म्हणजे लहानपणापासून तुम्ही हे जपलेत. मुन्ना, चला तर मग जाणून घेऊया तुला काय मार्क्स मिळत आहेत. सगळ्यात आधी मयूर वैद्य 9 मार्क्स मिळालेले आहेत. आणि आता फुलवा खामकर 9 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. वा वा वा. म्हणजे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 90 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू.